दुसरा आणि परिच्छेद तिसरा. त्या तिसऱ्या परिच्छेदामध्ये कालपर्यंत जीवाचे धर्म आणि त्याविरुद्ध ब्रह्मावर आरोपित धर्म इथपर्यंत विचार आपला पूर्व पक्षाचा झालेला आहे. उर्वरित विचार आपण इथून पुढचा करणार आहोत. या विचारसागर ग्रंथातील 7 तरंगापैकी पहिल्या तरंगाचा विचार पूर्ण करून द्वितीय तरंगामध्ये आपण पदार्पण केलं. त्यावेळेला पूर्व पक्षाच्या मते अनुबंध चतुष्टयापैकी पहिला अनुबंध जो अधिकारी आहे त्या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही असं पूर्व पक्ष बोलला. त्याचा खूप उहापोह विचार आपण सविस्तर पाहिला. त्याचा सार आशय एवढाच आहे की सिद्धांती त्याला 2 पर्याय महत्त्वाचे ठेवतात. पुष्कळ अधिकारी नाही की कोणीच नाही. तर पुष्कळ नाही हे म्हणणं आम्हाला अनुकूलच आहे, पण कोणीच नाही असं मात्र नाही. मग पुष्कळात कोण नाही आणि कोणीतरी आहे त्यात कोण आहे हे कळण्याकरता म्हणून मानव मात्राचे 4 प्रकार केलेत: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. तर त्यामध्ये उत्तम पामर, मध्यम पामर, अधम पामर, उत्तम विषयी, मध्यम विषयी, अधम विषयी, उत्तम जिज्ञासू, मध्यम जिज्ञासू, कनिष्ठ जिज्ञासू असे पामरामध्ये, विषयीमध्ये आणि जिज्ञासूमध्ये 3 प्रकार आपण पाहिलेत. आणि मुक्तामध्ये सत्वापत्तीतला, असंसक्तीतला, पदार्थ भाविनेतला आणि तुर्यगा अवस्थेतला असणारा जो मुक्त आहे त्याला अनुक्रमे ब्रह्मविद, ब्रह्मविदवर, ब्रह्मविद वर्यान आणि ब्रह्मविद वरिष्ठ अशा स्वरूपाने मुक्तातही 4 प्रकार पाहिलेत. म्हणजे पामरात 3 प्रकार असेल, विषयीत 3 प्रकार असेल आणि मुक्तात 4 प्रकार असेल. हे कोणीही या ग्रंथाचे अधिकारी नाही. पण कोण अधिकारी आहे तर मग जिज्ञासूमध्ये तो मंद असो किंवा मध्यम असो किंवा उत्तम असो, हे 3ही जिज्ञासू म्हणजे उत्तम जिज्ञासू म्हणजे तत्वदृष्टी असेल, मध्यम जिज्ञासू म्हणजे अदृष्टी असेल किंवा कनिष्ठ जिज्ञासू म्हणजे तर्कदृष्टी असेल. 3ही या ग्रंथाचे अधिकारी आहेत. नंतर त्याही मध्ये आपण पुन्हा त्या जिज्ञासूमध्ये अगदी आपण भौतिक जगताच्या दृष्टीने विचार केला तर त्यातही 3 प्रकार करता येईल आपल्याला. अगदी मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर पुढे ज्या वेळेला मनुष्य पुढील शिक्षण घेतो त्यावेळेला तो आपल्या बुद्धीची कुवत पाहून ॲडमिशन घेतो. जर तो उत्तम असेल, बुद्धी त्याची चांगली तीव्र असेल, कर्पूर बुद्धी असेल तर तो सायन्सला ॲडमिशन घेतो. जरा मध्यम बुद्धी असेल तर तो कॉमर्सला घेतो आणि जास्तच बुद्धीचा शत्रू असेल तर मग तो आर्टला ॲडमिशन घेतो. आणि याच्यात कशातच नसेल तो ॲडमिशन घेण्याच्या भानगडीत पडत नाही, दुसरं काहीतरी करायला प्रवृत्त होतो. तशा पद्धतीने जे कॉमर्सचा आहे तो मध्यम जिज्ञासू म्हणा, सायन्सला घेणारा तो उत्तम जिज्ञासू आहे आणि आर्टला घेतलं तर तो कनिष्ठ जिज्ञासू, पण जिज्ञासू नाही असं मात्र नाही. आणि असा जिज्ञासू किंवा मुमुक्षूच या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग पहिल्या अनुबंधाची सिद्धी झाल्याच्या नंतर दुसरा अनुबंधाचा विचार म्हणजे दुसरा अनुबंध कोणता या ग्रंथातला विषय आहे. आणि विषय कोणाकरता आहे? आस्तिका करता आहे. कोणाकरता नाही? अर्थात नास्तिका करता नाही. आणि आस्तिका करता प्रतिपादन केलेला विषय सुद्धा एकच आस्तिक नाही, 2 आहेत. एक श्रौत आस्तिक आहे आणि दुसरा तार्किक आस्तिक आहे. मग श्रौत आस्तिक कोण आहे? ते तत्वदृष्टी, अदृष्टी हा श्रौत आस्तिक आहे आणि तर्कदृष्टी हा तार्किक आस्तिक आहे. मग त्या तत्वदृष्टीला अनुमान प्रमाणाच्या द्वारा, आपल्या तर्कदृष्टीला अनुमान प्रमाणाच्या द्वारा आणि अदृष्टी किंवा तत्वदृष्टी असेल तर त्याला श्रुती प्रमाणाच्या द्वारा, शब्द प्रमाणाच्या द्वारा जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. पण असा विषय सिद्ध नाही असं कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं. पण त्याला म्हटले का सिद्ध नाही? मग त्याने श्रुतीने, युक्तीने आणि अनुभूतीने जीव ब्रह्म ऐक्य या विषयाचं काय केलं? खंडन केलं, म्हणजे करणं चालू आहे. तर श्रुतीने खंडन करत असताना त्यांनी जीव स्वरूपाच्या ठिकाणी किती क्लेशाचा विचार सांगितला? 5 क्लेशाचा विचार सांगितला. ही श्रुतीने काय म्हणायचं? कारण शास्त्राचं पुराण हे कुठल्या शास्त्राचा विचार चालला त्यांनी पूर्व पक्षाने मांडला? तो योगदर्शनातला. आणि योगदर्शन आपल्याला श्रौत आस्तिकाला मान्य नाही का? मान्य आहे. त्यामुळे हे खंडन एक प्रकारचं कोणतं कशाने केलं? त्याने श्रुतीने केलं. जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहे. 1 अविद्या, 2 अस्मिता, 3 राग, 4 द्वेष आणि 5 अविनिवेश. या 5 क्लेशाने युक्त आहे कोण? जीवात्मा. जीव 5 क्लेशाने युक्त आहे आणि 5 क्लेशाने मुक्त कोण आहे? परमात्मा. म्हणजे त्यांच्यात काय सिद्ध होतो? लक्षण साम्य का वैषम्य? वैषम्य आहे. मग भेद काय? भेद भेद आहे. आणि तसे या 5 क्लेशाने युक्त असणारे जीव कसे आहेत? परिच्छिन्न आहे. आणि परमात्मा कसा आहे? व्यापक आहे.
बरं परिचिन्न असणारे जीव नाना आहे आणि परमात्मा एक आहे. बरं परिचिन्न जीव असल्यामुळे तो भेदाने युक्त आहे आणि परमात्मा भेदाने मुक्त आहे. आणि अशा तीन भेदाचा विचार आपण काल केला. स्वगत भेद, सजाती भेद आणि विजाती भेद. स्वगत भेद हा कोणत्या पदार्थात असतो? सावयव पदार्थात असतो आहे ना. एक अवयव एका अवयवासारखा नसणं हा स्वगत भेद आहे. वृक्षस्य स्वगतो भेदा. का बरं? तर पत्र पुष्प फलादिभी. आणि वृक्षांतरात सजातीयो विजातीयो शिलादिता. वृक्ष सावयव असल्यामुळे एक अवयव एका अवयवासारखा नाही, म्हणून सावयव पदार्थामध्ये म्हणजे अवयव एक अवयव दुसऱ्या अवयवासारखा नसणं म्हणजे अवयवी दृष्ट्याने वृक्ष एकच आहे, पण अवयव रूपाने पाहिलं तर त्यामध्ये भेद आहे आणि तोच त्याच भेदाला काय म्हणतात? स्वगत भेद. म्हणजे सावयव पदार्थात असतो तो स्वगत भेद. तसं जीव सुद्धा कसा आहे? सावयव आहे. सावयव आहे म्हणून त्याच ठिकाणी स्वगत भेद आहे. बरं वृक्ष एका जातीतले एक आहे का अनेक आहे? अनेक आहे. वृक्षत्व जाती त्यांचे ते एक आहे, पण एक वृक्ष म्हणजे दुसरा वृक्ष नाही. चिंचेचा आहे तो पेरूचा नाही, पेरूचा आहे तो चिकूचा नाही, चिकूचा आहे तो सफरचंद नाही, सफरचंदचा आहे तो आणखी कशाचा नाही. म्हणजे त्यांच्या ठिकाणी कोणता भेद झाला? तो सजाती भेद झाला. तसं जीव मनुष्यत्व जातीने एक आहे, पुरुषत्व जातीने तो एक आहे, पण मग पुरुषत्व स्त्रीत्व पाहिलं तर तो त्याच्यामध्ये सजाती भेद झाला, आपला विजातीय झाला. आणि मनुष्य एक कुंडे कुंडे वृक्ष भिन्ना, पिंडे पिंडे मत्री भिन्ना. प्रत्येक मनुष्याची सारखी बुद्धी आहे का? सारखा स्वभाव आहे का? सारखी लांबी रुंदी उंची आहे का? सारखा त्याचे ध्येयष्टी आहे का? नाही. हा मग कोणता भेद झाला? त्यांचा सजाती भेद झाला. एका जातीतले ते अनेक आहे म्हणून. आणि जसं वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व आणि पाषाणाच्या ठिकाणी पाषाणत्व, काष्टाच्या ठिकाणी काष्टत्व हा जसा विजाती भेद आहे तसा मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा विजाती भेद आहे. मनुष्यामध्ये मनुष्यत्व आणि पशुमध्ये पशुत्व आहे ना. देवामध्ये देवत्व, दानवामध्ये दानवत्व हा काय झाला? त्यांचा विजाती भेद झाला. पण ब्रह्म सावयव नाही म्हणून स्वगत भेद नाही. तसंच ब्रह्मच्या जातीतलं दुसरं ब्रह्म नाही म्हणून सजाती भेद नाही, आणि त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थ नाही म्हणून विजाती भेद नाही. अशा त्रिविध भेदाने रहित कोण आहे? परमात्मा ब्रह्म. आणि तिन्ही भेदाने सहित कोण आहे? जीवात्मा. मग त्यांचं ऐक्य होईल का? का बरं? ऐक्य होण्याकरता काय लागतं? लक्षण साम्य लागतं, आणि ते लक्षण साम्य नाही असा इथपर्यंत कालपर्यंत पूर्वपक्ष बोललेला आहे. आणखी तो पूर्वपक्ष बोलतो, रामकृष्ण बाबा इकडे या, इथे आणखी पूर्वपक्ष बोलतो. काय बोलतो पूर्वपक्ष? बघा बघा पूर्वपक्ष पतंजली मताप्रमाणे आता पूर्वपक्ष बोलतोय. काय बोलतो ते आपण पाहूया. आपलं पतंजली मताप्रमाणे झालं ना, आता पुन्हा देखील श्रुती युक्ती अनुभूतीनेच त्याचं बोलणं चालू आहे, पण ते कुठे श्रुतीचं अंग येतं, कुठे युक्तीचं अंग येतं, जसं जसं प्रसंग येईल तसं तसं आपण पाहत चालू. पूर्वपक्ष काय बोलतो हे आपण अगोदर पाहणार आहोत. थोडंसं आपण सगळ्यांनी एकाग्र होऊया. पहिलं पूर्वपक्ष आता जीवाचं लक्षण करतो, आणि जीवाचं लक्षण जे वेदांतांनी केले तोच पूर्वपक्ष करतो. आणि त्यामुळे आपल्याला वाटता असं वाटून जातं, अरे हा तर आपलाच मनुष्य आहे. म्हणजे पूर्वपक्ष कोणाची काळजी घेतो? आपलीच काळजी घेतो, पण तो आपलं बोलता बोलता कधी त्याला आपल्याला त्याच्या पक्षात घेऊन जातो हे कळत सुद्धा नाही. असा कोण आहे? पूर्वपक्ष आहे. म्हणून पूर्वपक्ष आला का त्यावेळेला पूर्ण त्याच्यावर विसंबून राहायचं नाही, आणि उत्तर पक्ष आला का पूर्ण विसंबून राहायला हरकत नाही, कारण उत्तर पक्ष श्रुती प्रतिपादित सिद्धांत जसा आहे तसा सांगतो, आणि पूर्वपक्ष त्याचाच उपयोग घेऊन आपल्याला काय करतो? आपल्याला त्यापासून तो पथभ्रष्ट करतो. संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगास. म्हणून सत्संगात माणसाने जाऊ नये बरं. तुकोबराय सांगतात असं, हे आमचे पदरचे बोल नाही, संत वाक्य प्रमाण देऊन आम्ही बोलतो. असं जर बोलायला लागला तर काय केलं त्यांनी? पूर्वपक्ष केला, आणि आपल्याला तो काय करायला लागला? पदच्युत करायला लागला. तसा हा पूर्वपक्ष आता जीवाचं लक्षण करतो, पण जीवाचं लक्षण केलं त्यांनी बरोबर आहे. आता इकडे बघा, जीव म्हणजे काय, कशाला म्हणतात? जीव. माऊली जीवाचं लक्षण करतात. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची संगे जीव दशा वस्तू. असं जीवाचं लक्षण कोणी केलं? माऊलीने केलं. खरा जीव का शिव? जीव शिव, पण झाला जीव का? त्याने तादात्म्य घेतलं म्हणून. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, म्हणजे जीव दशा ही बद्ध दशा आहे. आणि काय पुढे? घेऊन या छंद माझे माझे, असे अहम अध्यासाचे तादात्म्य करणं हे जीवाचं लक्षण कोणी केलं? तुकोबरायाने केलं आहे ना. आणखी एखादं तुकोबरायाचं जीवाच्या बद्दल उचित प्रमाण आठवलं तर सांगत जा बरं का. म्हणजे मलाच ते सगळं आठवायला असं काही नाही, आपण सर्वांनी मिळून हा विचार करायचा आहे. जीव, तुकोबरायाने जीवाचं लक्षण केलं, ज्ञानोबरायाने जीवाचं लक्षण केलं, आपल्या सगळ्या संतांनी केलं.
पण प्रकरण ग्रंथामध्ये सुद्धा जीवाचं लक्षण केलेलं आहे, विचारसागरातही केलेलं आहे आणि आता पुढच्या वर्षी येणार आपल्याला पंचदशीमध्ये केलेलं आहे. तर पंचदशीमध्ये जीवाचं लक्षण करणारे प्रसिद्ध श्लोक आहे. आतापर्यंत आपण 4-2 वेळेला बोललो. चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हा चिच्छा लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते, अशी जीवाची व्याख्या आहे. आणि त्यामध्ये 3 गोष्टी आल्या. उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक, एका विने एका कामाने. उदक अग्नी धान्य हे 3 एकत्र आले तर त्याला काय म्हणणार? पाक म्हणणार, म्हणजे कंसात स्वयंपाक म्हणणार. आणि तिघे वेगवेगळे आहे त्यावेळेला त्यांना 3 नावं राहणार. तसं कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारं अंतकरण आणि त्या अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, या तिघाला मिळून म्हणतात काय? जीव आहे ना. तिघाला मिळून काय म्हणतात? जीव. खरं जीवत्व कोणामध्ये आहे? त्या चिदाभासामध्येच आहे. कोणामध्ये? खरं चिदाभासामध्येच आहे. पण मग तिघाला का घेता? तर प्रतिबिंब पडलं कोणाचं असं म्हणलं तर जावं लागतं कुटस्थाकडे, आणि प्रतिबिंब पडलं कोणात म्हटलं तर यावं लागतं अंतकरणाकडे. म्हणून आपण मागे एक दिवस बोललो, आपले बाबा म्हणत असतात, डॉक्टर बाबा, काय या चिदाभासाची आई बुद्धी आहे, अंतकरण आहे, आणि तिचे पिताश्री कुटस्थ महाराज आहेत. आणि या दोघाचा संतती म्हणजे कोण आहे? हा चिदाभास आहे. म्हणजे चिदाभासामध्ये मुख्य जीवत्व आहे. पण हे तिघ एकत्र आल्याशिवाय जीव संज्ञा काय येत नाही. तर त्याच्यामध्ये एक विशेषण भाग असतो, विशेष्य असतो, आणि एक दोघं मिळून बोललं का विशिष्ट बनतं. तर अंतकरण हा भाग विशेषण आहे, साक्षी कुटस्थ हा भाग विशेष्य आहे, आणि दोघं मिळून बनलं का विशिष्ट तो जीव आहे. विशिष्ट कोण आहे? जीव आहे. आणि विशेषण आणि विशिष्य हे दोघं एकत्र आल्याशिवाय विशिष्ट शब्दाचा प्रयोग होत नाही. म्हणून जीव जीव म्हणजे काय? आता एकदा बोलायचं. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारं अंतकरण, आणि 3 त्या अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, याला काय म्हणतात? जीव. मग जीवामध्ये किती गोष्टी लागतात? 3 एकत्र आले तर त्याला काय म्हणतात? जीव असं म्हणतात. त्यातलं पहिलं कोण? कुटस्थ. 2 अंतकरण. 3 कुटस्थ चैतन्याचं त्या अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला काय म्हणतात? या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव असं म्हणतात. या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. आणि हा जीव पदाचा कोणता अर्थ आहे? जीव पदाचा म्हणजे तत्वमसी महावाक्यातल्या त्वम पदाचा कोणता अर्थ आहे? जीव चैतन्य वाच्यार्थ आहे. काय आहे? वाच्यार्थ आहे. आपलं पहिल्या तत्व पदार्थ शोधन मध्ये गेलं नाही का? तत्वमसी महावाक्य, त्याच्यामध्ये तत्वम अशी किती पद होती? 3. तत्पदाचे 2 अर्थ, त्वम पदाचे 2 अर्थ, वाच्यार्थ आणि लक्षार्थ. मग तत्पदाचे 2 वाच्यार्थ, तत्पदाचं काय पाहिलं होतं? कोणतं चैतन्य? ईश्वर चैतन्य, बरोबर आहे. आणि तो ते लक्षार्थ ब्रह्म चैतन्य. तसं त्वम पदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य, आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. मग त्यातला विशेष्य भाग घेतला का लक्षार्थ, आणि विशेषणासहित विशेष्य आणि दोघा मिळून बनणारा विशिष्ट ते घेतला का तो झाला वाच्यार्थ. मग जीव पदाचा वाच्यार्थ कोण? हे तिघे. 1 कुटस्थ चैतन्य, 2 त्याच्या आश्रयाने असणारा अंतकरण, आणि 3 त्या अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. या तिघाला मिळून काय म्हणतात? सर्वांनी प्रत्येकाने बोललं पाहिजे, त्याला काय म्हणतात? जीव असं म्हणतात. आणि अशा जीवाच्या ठिकाणी काय? सुख आहे, दुःख आहे, अहम सुखी, अहम दुःखी, अहम करता, अहम भोगता असं म्हणणार कोण आहे? जीव आहे. मग सुख दुःखादी हे पंचक्लेश जे दुःखाला येत होतात ते कोणाच ठिकाणी? या जीवाच ठिकाणी. कोणाच ठिकाणी नाही? परमात्म्याच ठिकाणी. मग जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य म्हणता येईल का? कारण सुख दुःख विवर्जित आहे कोण? परमात्मा. आणि सुख दुःखाने युक्त आहे कोण? जीवात्मा. मग त्यांचं ऐक्य होईल कसं? असं आम्ही म्हणतो. तर लगेच तो म्हणतो तुम्ही असं बोलणार, जसं मागे बोलला, त्रिविध दुःख नाशीची इच्छा करणं म्हणजेच कारण वर्तमान जग निवृत्तीची इच्छा करणं असं तुम्ही म्हणाल, पण असं म्हणता येणार नाही. कारण त्रिविध दुःख नाश त्रिविध उपायाने होतो, त्याच्याकरता कशाची आवश्यकता नाही, कारण वर्तमान जग निवृत्तीची अपेक्षा नाही, असं तो बोलला ना. तसाच पूर्व पक्ष थोडासा इथे आहे, मांडणी धाटणी तीच आहे. तर तो म्हणतो तुम्ही काय म्हणाला आता? अरे बाबा, आम्ही वाच्यार्थात ऐक्य सांगतो का लक्षार्थात ऐक्य सांगतो? बोला. लक्षार्थात ऐक्य सांगतो. कशा सांगत नाही? वाच्यार्थात सांगत नाही. वाच्यार्थात भेद सिद्धांताला मान्य नाही का? मान्यच आहे. कशात भेद मान्य नाही? लक्षार्थात भेद मान्य नाही. त्यामुळे जीवाचा वाच्य भाग म्हणजे तिघही येईल का एकच येईल? आता जीव चैतन्याचं लक्षण काय काय केलं बोलत चालायचं. 1 कुटस्थ, 2 अंतकरण, 3 त्याच्यामध्ये पडलेलं अंतकरणात पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब. या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. आणि मग या तिघाला मिळून असणारा जीव तो विशिष्ट झाला, वाच्यार्थ झाला का लक्षार्थ झाला? तो 3 आले तर वाच्यार्थ झाला, बरोबर आहे ना. तो जीव वाच्यार्थ झाला. मग ते वाच्यार्थ असणाऱ्या जीवाचा आम्ही ब्रह्माशी ऐक्य सांगतो का त्यातल्या लक्षार्थाचं सांगतो? बोलत चालायचं. चुकलं तरी बोलायचं, बरोबर आलं तरी बोलायचं. कोणी आपल्या डोक्यात धोंडा घालणार नाही, आहे की नाही. त्यामुळे मोकळ्या मनाने बोलायचं, कारण चुकलं उकलं तरी आपल्याला कळणार ना ते.
मग आम्ही वाच्यार्थात ऐके सांगतो का लक्षार्थात ऐके सांगतो? बोला. लक्षार्थात ऐके सांगतो. कशा सांगत नाही? वाच्यार्थात सांगत नाही. मग इथे आता 3 आहे, पुढे येणारच आहे. हे आता इकडे बघा, हे बोटात नाव द्या. हे अंतःकरण आपलं, हे कुटस्थ चैतन्य, हे आहे अंतःकरण. आणि या कुटस्थ चैतन्याचं या अंतःकरणामध्ये पडलेलं हे प्रतिबिंब आहे. या तिघाला म्हणून काय म्हणतात? जीव चैतन्य म्हणतात. मग जीव हा तो तत्वमसी महावाक्यातल्या कोणत्या पदाचा कोणता अर्थ झाला? बरोबर आहे, तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा वाच्यार्थ झाला. कोण? जीव. आणि वाच्यार्थाचं ऐक्य, वाच्यार्थाने युक्त असणारा, तिन्ही युक्त असणारा जो जीव आहे त्याचा आम्ही ब्रह्माशी ऐक्य सांगतो का त्यातल्या लक्षार्थाचं ऐक्य सांगतो? हा, मग त्यातला लक्षार्थ या तिन्ही बोटातलं कोणी? हे प्रतिबिंब, हे अंतःकरण, हे कुटस्थ चैतन्य. कोणी लक्षार्थ? कुटस्थ चैतन्य आहे ना. कारण ब्रह्म निर्विकार आणि कुटस्थ चैतन्य सुद्धा निर्विकार. कारण कुटस्थ शब्दाचे 2 अर्थ आपण मागे पाहिले होते. कुटवत निर्विकार स्थित आहे ती कुटस्था. कुट शब्दाचा अर्थ आयरन, कोणाराची? सोनाराची. त्या सोनाराच्या आयरनवर किती दागिने घडले तर ती आयरन कशी असती? जशाच तशी असते, तिच्यात काही फरक पडत नाही. तसं याच्यावर हे जीव देह किती अलंकार घडलेत, म्हणजे एक योनी कोटी कोटी फेरा म्हणतो आपण, हे किती घडले. कारण मुक्त होत नाही तोपर्यंत तर जन्म पुनरपी जननम चालूच आहे ना. मग कधी 4 पायाचे अलंकार घडतात, कधी 2 पायाचे अलंकार घडतात, कधी त्रिपायाचे अलंकार घडतात. किती आहे ना. चतुष्पाद काल आपण बोलून गेलो. पण जरी घडले तरी कुटस्थ कसं आहे? निर्विकार आहे. आणि हे ब्रह्मही निर्विकार आहे. मग निर्विकार कुटस्थाचं निर्विकार ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. कारण आम्ही कोणाचं ऐक्य सांगत नाही, कोणत्या अर्थाचं ऐक्य सांगत नाही, वाच्यार्थाचं सांगत नाही. कोणाचं ऐक्य सांगतो? लक्षार्थाचं ऐक्य सांगतो. असं तुम्ही कदाचित म्हणाल. कोण बोलतो? पूर्व पक्ष. पण म्हणता येणार नाही. इकडे बघा, पंक्तीत बघायचं नाही. हे बोलताना पंक्तीत बघितलं धड तेही कळत नाही, धडही कळत नाही, आहे ना. त्यामुळं थोडंसं माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे बघण्यासारखं काही नाही आहे ना. तुम्ही म्हणाल मला बघा पान फुलवा, असं काही नाही. पण मग ते दोन्हीकडे ते आपले ते काय होतं, म्हणजे लक्ष विचलित झालं ना, वृत्तीला एक वेळेला एकच काम होतं ना, 2 काम होत नाही. मग आपल्याला हा एकदा आशय कळाला का पंक्ती आपल्याला पटकन लागतात. पण मग पंक्तीच्या वेळेला आपण आशयाच्या वेळेला खाली विषयाकडे बघितलं आणि विषयाच्या वेळेला आशयाकडे बघायला लागलो का मग ते आशय कळत नाही आणि विषयही कळत नाही, आहे की नाही. त्यामुळे मग आता हे 3 कोण? कुटस्थ चैतन्य, बरोबर. अंतःकरण 3, त्या अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला म्हणतात जीव चैतन्य. हा तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा वाच्यार्थ. आणि त्याचा आम्ही ऐक्य सांगत नाही. कोणाशी? ब्रह्माशी, आहे ना. मग त्याच्यातल्या कोणाचा ऐक्य सांगतो? कुटस्थाचा. कुटस्थ कोणता अर्थ आहे? लक्षार्थ. आणि कुटस्थ निर्विकार आहे आणि ब्रह्मही निर्विकार आहे. कुटस्थ एक आहे, ब्रह्मही एक आहे. आणि कुटस्थही तत्वतः व्यापकच आहे, ब्रह्मही व्यापकच आहे. कुटस्थ पंचक्लेशन रहित आहे, ब्रह्मही पंचक्लेशन रहित, म्हणून दोघांचा ऐकवायला हरकत नाही. असंच तुम्ही म्हणणार आहे की नाही? असं कोण बोलतो? सिद्धांती म्हणतात असं म्हणणार काय असं आहे? तुम्हाला नाही म्हणता येणार असं. म्हणजे का नाही म्हणता येणार? तो म्हटलं त्याचं कारण आहे. आताच तुम्ही जीवाचं लक्षण केलं. मग जीवाच्या ठिकाणी कोणकोणते धर्म आहे? मी सुखी, मी दुःखी, अहम सुखी, अहम दुःखी, अहम करता, अहम भोगता, अशा सगळ्या धर्माने युक्त कोण झाला? जीव. आता तुम्ही काय म्हणाल? कोण एक नाना कोण ठरलं? जीव. नाना कोण ठरला? जीव. आणि एक कोण ठरला? ब्रह्म. मग नानात्वाने युक्त असणाऱ्या जीवाचं एकत्वाने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होणार नाही, कारण लक्षण साम्य नाही. ही पूर्व पक्षाचं. आणि तुम्ही काय म्हणाल? नाही रे बाबा, कोण नाना आहे? अंतःकरण नाना आहे, त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंबही दिसायला नाना आहे, पण असणार हे कुटस्थ चैतन्य काय? एकच आहे. मग एका कुटस्थाचे एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही, असंच तुम्ही म्हणणार. म्हटले असंच म्हणणार काय आहेच आहे? तो म्हणलं असं नाही म्हणता येत. त्याला विचारलं का म्हणता येत नाही? नाही प्रत्यंद्या मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाण वस्तुसिद्धी. तो म्हणतो त्याचं कारण असं आहे का जीव सुखी दुःखी आहे की नाही? बोला. जीव सुखी दुःखी आहे. प्रत्येक जीव सुखी दुःखी आहे का? काही सुखी दुःखी आहे? प्रत्येक जीव सुखी दुःखी आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाशानंतरम दुःखम, दुःखाशानंतरम सुखम. सुख गेलं का दुःख आहे, दुःख आलं का सुख आहे. काहीच्या जीवनात थोडं सुख अधिक आहे, दुःख कमी आहे. काहीच्या जीवनात दुःख अधिक आहे, सुख कमी आहे. काहीच्या जीवनात खिचडी आहे पण सुख दुःख नाही, असं कोणीच नाही. प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख आहे, बरोबर. प्रत्येकाच्या जीवनात आहे. मग प्रत्येकाचा जो साक्षी काय आहे? तुम्ही काय म्हणता? एकच आहे ना. म्हणजे कुटस्थ रूप साक्षी कोण आहे? एकच आहे. मग सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला, जीव जरी एक आहे आणि एका जीवाचं कोणाशी ऐक्य आहे? एक ब्रह्माशी ऐक्य आहे. मग सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला झाली पाहिजे. होतात काय? आपण कधी कधी म्हणतो आम्ही तुमचं दुःखात, आम्ही सुख दुःखात आम्ही तुमच्या सहभागी आहोत, पण हे म्हणण्यातच असतं. कारण सुख दुःखात आपण बोलताना बोलू शकतो, काही मर्यादेपर्यंत थोडंसं सांत्वना देऊ शकतो, पण दुसऱ्याचं सुख भोगू शकतो का आपण? दुसऱ्याचं दुःख भोगू शकतो का? उत्तर आहे नाही. ज्याचं सुख दुःख, आई बापाला सुद्धा लेकराचं सुख दुःख नाही वाटून घेत आहेत. प्रयत्न काही मर्यादेपर्यंत करतात, पण ज्याचं त्यालाच ते भोगावं लागतं.
मग ज्याचं त्यालाच भोगावं लागतं म्हटल्याच्या नंतर सुख दुःख भोगणारा जीव नाना मानला पाहिजे, एक मानला पाहिजे. जर तो एक मानला तर सगळ्याची सुख दुःख सगळ्याला भोगायला भेटली पाहिजे. पण सगळ्याची सुख दुःख सगळ्याला भोगायला भेटत नाही, ती ज्याची त्यालाच भोगावी लागतात. म्हणून याचा अर्थ जीव काय झाला? नाना, आणि ब्रह्म काय झालं? एक. त्यांचं ऐक्य होईल कसं? असं कोण बोलतो? हे पुन्हा पूर्वपक्ष. पण तो म्हणतो याच्यावर तुम्ही काय बोलणार? हे आम्हाला माहिती आहे. पुन्हा तो बोलतो याच्यावर तुम्ही काय बोलणार? हे आम्हाला माहिती. पण ते जरी बोलला तर तेही बरोबर नाही. पण मग हे ते काय हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. तर तुम्ही याच्यावर तुम्ही काय बोलणार? तुम्ही म्हणणार अरे बाबा सुख दुःख धर्म याचे आहे का याचे आहे? वा, याचे म्हणजे हे कोण आपलं ठरलेलं आहे? अंतकरण. हे कोण? कुटस्थ चैतन्य. मग कोणाचे धर्म नाही सुख दुःख? कुटस्थच नाही. कोणाचे आहे? अंतकरणाचे आहे. अंतकरण सगळ्याचे एकच आहे. अंतकरण सगळ्याचे एकच आहे. हा, मग इतकं लेट का? अंतकरण सगळ्याचे एक आहे का? नाही, अंतकरण सगळ्याचे एक नाही. कोणी एक आहे? कुटस्थ एक आहे. कोण एक नाही? अंतरेकरण एक नाही. आणि सुख दुःख कोणाचे धर्म आहे? अंतकरणाचे आहे, कोणाचे नाही? कुटस्थाचे नाही. आणि मग सगळ्याचं अंतकरण सगळे वेगवेगळे असल्यामुळे तुमचे सुख दुःख तुमच्या अंतकरणा ठिकाणी, यांचे सुख दुःख यांच्या अंतकरणा ठिकाणी, यांचे सुख दुःख यांचे, आणि माझे माझ्या ठिकाणी. मग अंतकरण नाना असल्यामुळे सुख दुःखाचा भोग एकमेकाचा एकमेकाला होईल का? होणं शक्यच नाही. होणं शक्यच नाही. कारण नाना तो कोणाचा आहे? सुख दुःखाचा आहे. आणि ते सुख दुःख कोणाचे धर्म आहे? अंतकरणाचे. आणि ते अंतकरण प्रत्येकाचं वेगळं आहे. मग नाना तो कोणाच ठिकाणी आलं? अंतकरणाच ठिकाणी आलं, कोणाच ठिकाणी नाही. कुटस्थाच ठिकाणी. कुटस्थ काय आहे? एक आहे. मग एका कुटस्थाचे एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे? असं तुम्ही पुन्हा म्हणाल. सिद्धांताला म्हणतो हो म्हण, पण असं म्हणता येत नाही. पुन्हा तो बोलतो असं म्हणता येत नाही. मग त्याला विचारलं का म्हणता येत नाही? त्याचं कारण तुम्ही आता ऐक्य कोणाच सांगायला लागला? कोणाचं ऐक्य सांगायला लागला? हे जे कुटस्थ आहे ना, यालाच काही नाव आहे. अजून पंचदशीमध्ये पुढच्या वेळेस आपल्याला 17 नाव येणार त्याची. कोणाची? कुटस्थाची. श्रीमंत आहोत आपण. खरंच ना, आपण श्रीमंत असल्यामुळे एका शब्दाला आपल्याकडे अनेक शब्द आहे. 17 शब्द आहे ना. एका शब्दाला इथं 17 आले ना, म्हणून महाराज म्हणतात 17 शब्द आहे. खरं आहे ना, 17 शब्द आहे आपल्याला. कोणाकडे? एका कुटस्था करता. त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात, त्याला प्रत्येक म्हणतात, त्याला संवित म्हणतात, त्याला तोंपद लक्षण म्हणतात. बरीच त्याला नाव आहे ना. त्याची 5 नावं इथे दिलीत. त्यालाच काय म्हणतात? त्याला कुटस्थही म्हणतात, त्याला साक्षी म्हणतात. साक्षी काय म्हणायचं? आपण काल परवा बोलून गेलो. दीपी ठेवला परिवारी, कवनाते नियमना निवारी, कौन कौने व्यापारी, राहते तेही नेने, तो जैसा का साक्षी भूतू, ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूतकर्मे अनासक्तो मी भूती असे. पंचदशीमध्ये नाटकदीप नावाचं प्रकरण आपल्याला येणार. तर त्या नाटकदीप प्रकारामध्ये एक रंगमंच असतो, त्याच्यावर पडदा असतो, त्यात किरदार असतात, आहे ना, नर्तकी असते. ते सगळ्यांचं प्रकाशन जो करतो ना, तो बल एक दीप आहे ना, त्या नाटकातल्या सगळ्या पात्राचं प्रकाशन करतो. त्याच्या वाचून होत नाही, पण तो काहीच करत नाही. अशी जी स्थिती आहे त्याला म्हणायचं साक्षी. म्हणून असा आत्मा आहे. आत्म्याच ठिकाणी या सगळ्या देहाच्या अंतकरणाच्या सुखदुःखाच्या सगळ्या घडामोडी होतात. त्याचं सगळ्याचं प्रकाशन करतो, पण तो त्याच्यापासून वेगळाच राहतो. म्हणून त्याचं त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? साक्षी. त्यालाच कुटस्थ म्हणतात. आताच म्हणलो कुटवत निर्विकारणे स्थिता, किंवा कुटे असंग रूपेने स्था, कुटस्था. कुटे म्हणजे कोण? मिथ्या बुद्धी, तिच्यामध्ये असंग रूपाने राहतो, म्हणून त्याला कुटस्थ असंही म्हणतात. त्यालाच आत्मा असं म्हणतात. आत उन्नती व्यापनोती ती आत्मा. तो पूर्ण शरीरात व्याप्त आहे अस्ति भातीप्रिय रूपाने, म्हणून त्याला आत्माही म्हणतात. त्यालाच प्रत्येक असं म्हणतात. सर्वघटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्र, देहा देही एक. मग देहा एक, देही एक, देही एक, देह अनेक, देही एक. देही म्हणजे कोण? आत्मा. आणि त्यालाच म्हणतात प्रत्येक, आहे ना. सर्वात एक असेल त्याला काय म्हटलं? प्रत्येक नाव येतात. आणि त्याला तोमपद लक्ष म्हणतात. तत्वशी महावाक्यातलं तोमपद लक्ष कोण? हे. याला किती नावं पाहिले आपण आता? ही 5 नावं पाहिली. मग याचं ऐक्य आहे कोणाशी? कारण हा एक आहे, ते एका ब्रह्माशी याचं ऐक्य आहे. म्हणजे कारण कशाचा भोगा? सुख दुःखाचा भोगाचा संकाराचा दोष टाळला. सुख दुःख भोगाच्या संकाराचा दोष टाळला. कोणाचं नानात्व मानल्यामुळे? अंतकरणाचं नानात्व मानल्यामुळे सुख दुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष टाळला. आणि एका ब्रह्माचे एका साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही असं तुम्ही म्हणाल. पण असं तुम्हाला म्हणता येत नाही. कारण जीवाला मी करता आहे, अहम करता, मी भोगता आहे, अहम भोगता, अहम सुखी, अहम दुःखी, या रूपाने जीवाला ज्ञान आहे. प्रत्येकाला ज्ञान आहे. आपल्याला कधी कधी दुःख होतं का? आपण काय म्हणतो? मी दुःखी आहे आज. कधी कधी सुख झालं का? आज आनंदित आहे, म्हणजे मी सुखी आहे. कधी काही काम करायला लागला, मी करता आहे. काही फल भोगायला भेटलं का? मग केलं, एवढे कष्ट घेतले, मग त्याचे फल आहे, मी भोगता आहे. म्हणजे जीवाला कसं कसं ज्ञान आहे? मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, काय काय आहे ते सगळं आहे.
आहे ना, मी कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी पुत्र आहे, कोणाचा तरी मित्र आहे, कोणाचा तरी शिष्य आहे, कोण आहे ना, अशा रूपाने सगळं ज्ञान आहे. पण मी साक्षी आहे असं कोणाला ज्ञान आहे बोला? कोणालाच ज्ञान नाही. काय ज्ञान नाही? मी साक्षी आहे असं कोणालाच ज्ञान नाही. आणि मी साक्षी आहे असं कोणालाच ज्ञान नाही. वंद्यपुत्राचं कोणाला ज्ञान आहे आपल्याला? कोणालाच नाही. ज्ञान नाही म्हणून वंद्यपुत्र आहे का? नाही. का बरं? कारण त्याचं ज्ञान असतं तर तो असता तर ज्ञान असतं. त्याचं कोणाला ज्ञान नाही, त्या अर्थी वंद्यपुत्र नाही. त्या अर्थी साक्षीचं कोणाला ज्ञान नाही, म्हणजे साक्षी नाहीच आहे. पण जो साक्षी नाही त्याचं असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य सांगायला लागला. तुम्ही दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन करायला लागला. कोण बोलतो? पूर्व पक्ष. कारण जो साक्षी नाहीच आहे त्याचं ब्रह्माशी काय ऐक्य सांगणार? बरोबर. वेदांताच्या कल्पनेप्रमाणे साक्षी मानला तरी इथं किती धाडस आहे या पूर्व पक्षाचं. म्हणजे आपल्याला सगळं जगत कल्पित वाटतं, साक्षी वास्तव वाटतं. आणि त्या पूर्व पक्षाला साक्षीच कल्पित वाटतून जगत वास्तव वाटतं. आणि त्याची बुद्धीचं दिवाळ निघालं आणि तो मारतो वेदांताच्या. असा हा पूर्व पक्ष आहे. तो साक्षी मानतच नाही. पण साक्षी आता इथपर्यंत मला वाटतं पहिले वाचून घेऊ, कारण मग ते सगळंच एकत्र घेतलं का आपल्या म्हणजे आता इथपर्यंत आपण जे आशय पाहिला ना, आता पंक्तीत आपल्याला पटकन लागेल. पहिलं कोण पाहायचा? जीव आहे ना. जीव कशा कशात होतो आहे ना. आणि त्या जीवातल्या याला किती नाव आहे? 5 नावं आहे ना. आणि मग त्याच्या ठिकाणी सुखदुःखादी धर्म आहे की नाही, ते कोणाचे आहे? अंतःकरणाचे. एवढे जे 2-3 विषय आपण आता महत्वाचे बोललो ना, त्या पंक्ती आपण पहिले पाहून घेऊ. बघा, तरंग दुसरा, परिच्छेद तिसरा, त्याच्यामध्ये जीवाचे धर्म आणि विरुद्ध ब्रह्मावर आरोपित धर्म, इथपर्यंत कालविषयी आपण वाचून पंक्ती लावलेल्या आहे. त्यामध्ये ते एकदा बोला. जीव कसा आहे? पंचक्लेशाने युक्त आहे म्हणून तो कसा आहे? दुःखी आहे ना. आणि ब्रह्म पंचक्लेशाने मुक्त आहे म्हणून दुःखाचा त्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. दुसरं होतं जीव परिचिन्न असल्यामुळे कसे आहेत? अनंत म्हणजे नाना आहेत. आणि ब्रह्म कसा आहे? एक आहे, व्यापक असल्यामुळे ती एक आहे. आणि जीव हा सुगत सजती विजती भेदाने युक्त आहे. आणि परमात्मा सावयव नाही, नाना नाही, आणि त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थ नाही म्हणून तो भेद मुक्त आहे, भेदरहित आहे. आणि जीव हा परिचिन्न असल्यामुळेच काय? परिचिन्न आहे. आणि परमात्मा व्यापक आहे. असं इथपर्यंतचा विचार आपण काल पाहिला. इथून पुढे पंक्ती आपण पाहूया. या प्रकारे जीव ब्रह्माचे ठिकाणी परस्पर कशा आहे? अत्यंत विरुद्ध धर्म आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये साधर्म तर काही नाही, पण वैधर्माला मात्र सीमा नाही. अशा पद्धतीने या प्रकारे जीव ब्रह्माची ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असतात. त्यांचे ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे असे म्हणणे काय नाही समज. म्हणजे ज्या जीवाचं ब्रह्माशी कधी ऐक्य होणे शक्यच नाही आणि तो विषय तुम्ही प्रतिपादन करायला लागला, म्हणजे ते तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं, हे काय बरोबर आहे का? असं कोण बोलतो? जोपर्यंत पूर्व पक्ष चालू आहे तोपर्यंत ध्रुवपद सोडायचं नाही. आणि उत्तर पक्ष चालू झाला की मग उत्तर पक्ष. आता हे कोणाचं चालू आहे सध्याला? मग पूर्व पक्षाचं. काय पूर्व पक्ष बोलतो बघा. पण पूर्व पक्ष बोलता बोलता वाटतं की तो आपलंच बोलतो. बरोबर आहे, बोलतोही तो आपलंच. पण आपलं बोलत असताना आपलं मंडन करण्याकरता नाही बोलतो, आपलं खंडन करण्याकरता बोलतो. काय बोलतो आता बघा. पतंजली मतात वरील जीव स्वरूपात किती क्लेश सांगितलेत? 5 क्लेश सांगितले आहेत. आणि त्यामुळे ब्रह्माशी जीवाचे एकत्व घडत नाही का? तर क्लेशयुक्त जीव आणि क्लेशमुक्त परमात्मा म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य लक्षण, साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण साम्य नाही म्हणून त्यांचं ऐक्य होत नाही असे आमचे म्हणणे आहे. असं कोण बोलला होता? पूर्व पक्ष. मग याचे समाधान वेदांती असे सांगतात की हेही कोण बोलतो? पूर्व पक्ष. पण हे बोलतो पूर्व पक्षच बोलतो आणि वेदांताचं घेऊन बोलतो. म्हणून याला काय म्हणायचं म्हटलं ठरलेलं आपलं अशा बोलण्याला? ठीक आहे, तर काही म्हणतात, पण याला या अशा बोलण्याला काय म्हणतात? पूर्व पक्षामध्ये आपण 2-3 वेळेला 2-3 दिवस बोलत आलो. त्याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार. हे कायम ध्यानात ठेवायचं. काय म्हणतात? अभिप्रेत्य परिहार. म्हणजे आपणच शंका घ्यायची आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं. याला काय म्हणतात? अभिप्रेत्य परिहार. म्हणजे हा पूर्व पक्ष काय करतो सध्याला? इथं अभिप्रेत्य परिहार करतो, अभिप्रेत्य परिहार देतो. बघा, बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून कोण होतो? जीव होतो. आपलं ठरलं ना. मग हे हा आहे ना. मला वाटलं होतं आता इथं बुद्धीच म्हणतात काही की पहिले, पण आपले हे ठरलेले पहिलं कोण? कुटस्थ. 2 अंतःकरण म्हणजेच बुद्धी आणि त्याच्यामध्ये पडलेलं आभास, प्रतिबिंब, छाया आहे ना, त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? तिघाला मिळून जीव. ती जीवाची व्याख्या केली बघा. बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य म्हणजे कोणतं चैतन्य? कुटस्थ चैतन्य. आणि त्या बुद्धीमध्ये म्हणजेच अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून कोण होतो? जीव म्हणतो. या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव असं म्हणतात. हे तिघ एकत्र आले तरच जीव, अन्यथा जीव नाही. म्हणजे हा तत्वमसी महावाक्यातल्या कोणत्या पदाचा कोणता अर्थ? जीव. वाच्यार्थ. कोणता अर्थ आहे? वाच्यार्थ आहे. आता बघा, त्यात बुद्धी अधिष्ठान चैतन्यास, ते बुद्धी अधिष्ठानचे चैतन्य आहे, त्याला किती नाव आहेत? 5 नाव आहे. 1
साक्षी 2, कुटस्थ 3, आत्मा 4, प्रत्येक आणि 5, त्वंपद लक्ष. अशी 5च आहे का? नाही, अशी 5च नाही तर पुन्हा 12 नावं शिल्लक आहे आणि ते पंचदशीत आहे. ते पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला भेटतील. तुम्ही म्हणाला आताच सांगा. आता सांगितल्याच्या नंतर तुम्ही पुढच्या वर्षी काही पंचदशी ऐकणार नाही आहे ना. त्यामुळे मी ते काय आता सांगत नाही. माझ्या आता सध्याला आठवत नाही असं कशाला म्हणू आहे ना. बघा त्यात मग एक साक्षी. साक्षी कसा म्हटलं आपण? या दिव्याप्रमाणे, लाईट प्रमाणे सगळं प्रकाशन त्याच्या ठिकाणी घडतं, पण तो काही करीत नाही, करवीत नाही, साक्षात प्रयोजक कर्तृत्वाने रहित आहे. त्यावेळेला त्याला काय नाव द्यायचं? साक्षी. एखाद्या स्त्रीलाच आपण ताई, आई, बाई वेगवेगळी नावं येतात, पण त्याच्या पाठीमागे काही कारण असतात की नाही. तसं ह्या कुटस्थलाची वेगवेगळी नाव आहे, पण ते प्रत्येक नाव वापरण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे. तर साक्षी साक्षी ही संज्ञा देण्याच्या पाठीमागे हेतू काय आहे? करून अकर्ता आणि भोगून अभोक्ता. आणि करता भोगता हे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व नाही, पण त्याच्या वाचून होत नाही, त्याच्या वाचून होत नाही, पण तो काही करत नाही हेही त्याला माहिती नाही. अशी त्याची जी स्थिती आहे त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? पहिला शब्द साक्षी. त्याला काय म्हणायचं? साक्षी. आणि दुसरा शब्द कुटस्थ. कुटस्थ म्हणजे ते आयरन. आयरनवर किती दागिने घडले तर तिच्यात काही फरक पडत नाही. आपले मारुती बाबा एका सोनाराने आपल्या आळंदीतल्याच त्यांचं नवीन दुकान टाकलं आणि उद्घाटन करायला बाबाला नेलं. आणि बाबाला नेल्याच्या नंतर ते पूजा कशाची करतात? त्या आयरनेची पूजा करतात. आणि त्या आयरनेची पूजा केल्याच्या नंतर मग सगळी दुकानातली प्रत्येक वस्तू नवी, नूतन, आणि ती आयरनच तेवढी जुनी. मग त्यांना बाबाने विचारलं का ही आयरन कधीची आहे? तर त्या दुकानदाराने सांगितलं आमचे पंजोबा म्हणतात त्यांच्या पंजोबाला माहिती नाही कधीची आहे. बाबांचं वाक्य, आमचे पंजोबा म्हणतात त्यांच्या पंजोबाला माहिती नाही कधीची आहे, म्हणजे तेव्हापासूनची आहे. म्हणजे किती पिढ्या तिने पाहिल्या आहे ना, सांगता येत नाही. पण एवढं करून सुद्धा तिच्यात काय बदल झाला? काहीच नाही. तिला म्हणायचं कुटस्थ आहे ना. तसं जे आत्मचैतन्याचं आहे ना, मग किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहुत ओळशिया. आणि हा फेरा येर झारा कोणावर घडल्या? त्याचा कुटस्थ रूपी आयरणीवर. पण तिच्यात काय फरक पडला? ती निर्विकार आहे. म्हणून असं ज्या वेळेला आत्म्याचं सांगायचं असतं त्यावेळेला त्याला काय नाव देतात? कुटस्थ. त्याच वेळेला त्याला आत्मा नाव देतात. सर्वाच्या आत्मा आहे. अंतस्तित्व यमयती इति आत्मा. सगळ्याच्या आत राहून सगळ्याचं नियमन करतो, पण त्यावेळेलाही कर्तृत्व घेत नाही. असा नकशिकांत जो व्याप्त आहे त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? अस्तिभाती प्रियरूपाने त्याला आत्मा म्हणायचं. आणि पुढचं नाव काय? प्रत्येक. म्हणजे आपण काय म्हणतो? घट अनेक, घटातलं जल अनेक, त्यात दिसणारं प्रतिबिंब अनेक, म्हणजे दिसायला, पण मूळ बिंब एक. तसं शरीररूपी घट अनेक, त्याच्यातलं अंतगण रूपी जल अनेक, त्याच्यामध्ये चिदाभास रूपाने पडलेलं प्रतिबिंब दिसायला अनेक, पण मूळचं बिंब कुटस्थ एक. आणि असं एकत्व त्याचं सांगायचं असलं, नानात्वात एकत्व, त्यावेळेला त्याला नाव येतं प्रत्येक आहे ना. त्यावेळेला त्याला प्रत्यक्ष नव्हे बरं का, प्रत्येक. ठीक ना. प्रत्यक्ष म्हणलं का ते अप्रत्यक्ष प्रत्यक्ष तिथे, आणि ते त्याला काय नाव द्यायचं? प्रत्येक. बघा प्रत्येक. आणि त्याला आता इथे 5वं नाव आहे त्वंपद लक्ष. हे कशा करता? ज्या वेळेला आपण त्याला भागत्याग लक्षणा करतो. एक जहद लक्षण आहे, अजहद लक्षण आहे आणि भागत्याग लक्षण आहे. त्या लक्षार्थात ऐक्य आणि वाच्यार्थात भेद असं ज्या वेळेला सांगतो आपण त्यावेळेला तत्वमसी महावाक्यातलं त्याला काय म्हणतात? ते कुटस्थ चैतन्य त्वंपद लक्ष. अशी किती नावं झालीत? मग त्याला साक्षी म्हणा, कुटस्थ म्हणा, आत्मा म्हणा, प्रत्येक म्हणा किंवा त्वंपद लक्ष म्हणा, इत्यादी त्याला नावे आहेत. आणखी नावे आहेत. पण तो कशाने रहित आहे? सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व या सगळ्या धर्मावरून तो कसा आहे? रहित आहे. ते सांगताना बोलतात बघा. राग द्वेष ठरलं आपलं. राग कशाला म्हणतात? प्रीतीला राग म्हणतात. आणि द्वेष कशाला म्हणतात? क्रोधाला द्वेष असं म्हणतात. असं कुठे पाहिलं? आताच मागे पंचक्लेशामध्ये आपण बघून आलो. मग राग द्वेष, आणि राग द्वेषाचं फळ काय? रागाचं फळ सुख आणि द्वेषाचं फळ दुःख. असं सुख दुःख आदी क्लेश हे कोणाचे धर्म आहे? सगळे बुद्धीचे आहे, म्हणजेच अंतकरणाचे आहे ना. बुद्धीचे धर्म आहेत. ती बुद्धी प्रति शरीराच्या ठिकाणी कशी आहे? भिन्न आहे. भिन्न आहे कारण सगळ्याची बुद्धी काही सारखी नाही. दुर्योधनाची कोणती बुद्धी आहे? दुर्बुद्धी आहे. आणि धर्मराजाची सद्बुद्धी आहे ना. दुर्योधनाची दुर्बुद्धी आहे, धर्मराजाची सद्बुद्धी आहे. तत्वदृष्टीची तीव्र बुद्धी आहे, अदृष्टीची मंद बुद्धी आहे ना. तर्कदृष्टीची बुद्धी तीव्र आहे, पण त्याला शंका फार येतात. आणि या तिघाचा पिता त्याची बुद्धी आणखी मंद आहे ना. पुढे आपल्याला 7व्या तरंगामध्ये या क्रमाक्रमाने गोष्टी येणार. मग या सगळ्यांचा बघा, ती बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी कशी आहे? भिन्न भिन्न आहे. म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुख दुःखे सर्व जीवाच्या बुद्धीस होणार नाहीत. आणि या रीतीने म्हणजे काय? थोडक्यात बुद्धी नाना असल्यामुळे काय तुम्ही काय म्हणजे पूर्व पक्ष काय म्हणतो? अरे बाबा
जर जीवाचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही म्हणता आणि तुम्ही जीव एकच आहे आणि एका जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही असं म्हणाल तर सगळं मग जीव जर एक आहे आणि सुख दुःख कोणाचे आहेत, जीवाचे धर्म आहेत, तर सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला भोगायला भेटली पाहिजे, ती भेटत नाही. म्हणून याचा अर्थ जीव झाला ना त्याचं ब्रह्माशी ऐक्य होईल कसं, अशी तुम्ही शंका घ्याल ऐकला. पण असं नाही म्हणता येणार. याचं उत्तर तुम्ही वेदांती काय देणार, हे सुख दुःख धर्म कोणाचे नाही, जीवाचे नाही. म्हणजे जीवातल्या कोणत्या भागाचे नाही, कुटस्थाचे नाही. कोणाचे आहे ते, अंतकरणाचे आहे, कंसात बुद्धीचे आहे. आणि ते बुद्धी अंतकरण प्रत्येकाचं वेगवेगळं असल्यामुळे सुखादुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष होईल का, ज्याचे त्यालाच भोगावे लागेल. कारण अंतकरण वेगळं आहे आणि ते अंतकरणाचे धर्म आहे ज्याचे त्याच्या ठिकाणी राहील. आणि कोण एक आहे, कुठंच एक आहे, त्याचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही. म्हणजे भोगाचा संकाराचा दोष कशामुळे टळला, कशाचं नानत्व मानल्यामुळे, अंतकरणाचं नानत्व मानल्यामुळे. असं कोण बोलतो पण हा पूर्वपक्ष. इथपर्यंत त्याचं घेणं उचित आहे. पण तुझ्या वेळेला आता हे बोलता बोलताच तो हे साक्षीच अस्तित्व स्वीकारत नाही, त्यावेळेला त्याचं बोलणं बरोबर नाही. कसं ते पहा, एका बुद्धीस होणारे सुख दुःख सर्वांच्या बुद्धीस होणार नाहीत. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुख दुःखाचा संकर होणार नाही. संकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलश्च पतंती पितृहेशाम लुप्त पिंडोदक क्रिया म्हटलेलं आहे ना गीतेमध्ये. आणि मग संस्कारित संतती यावी का संकरित संतती यावी, संस्कारित यावी. कारण संस्कारित आली तर ती कुळाचा उद्धार करते, संकरित आली तर ते वरच्या कुळाला काय करते, पतित करते. मग तसा हा संकराचा दोष येईल. कोणाचं नानत्व मानलं तर, या कुटस्थाचं नानत्व मानलं तर, म्हणजे सगळ्याचे सुख दुःख सगळ्यालाच भोगायला भेटले पाहिजे. पण तो संकराचा दोष येत नाही, कारण कोणाचं नानत्व मानला मी, अंतकरण मानलं काय आहे, आहेच आहे. आणि ते सुख दुःख धर्म कोणाचे नाहीये, कुटस्थाचे नाही, कोणाचे आहे, बुद्धीचे आहे, अंतकरणाचे आहे. आणि त्यामुळे कोणाचं नानत्व सिद्ध होत नाही, कुटस्थाचं होत नाही. कोणाचं सिद्ध होतं, अंतकरण किंवा बुद्धीच होतं. म्हणून अंतकरणाचं किंवा बुद्धीचं त्या वाचारतात ऐक्य सांगतो का आम्ही, नाही. आम्ही कोणाचं ऐक्य सांगतो, लक्षात कोण, कुटस्थ तो किती आहे, एक आहे. ब्रह्म किती आहे, मग त्याचं ऐक्य व्हायला काय हरकत आहे असं तुम्ही म्हणाल. पूर्वपक्ष बोलतो. पण असं तुम्हाला म्हणता येणार नाही, कारण तो हेच मानत नाही. कोण, साक्षी कुटस्थ, तोच तो मानत नाही. कसा मानत नाही ते आता बघा. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुख दुःखाचा संकर होणार नाही. आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुख दुःखादी क्लेश रहित आणि कसा आहे, एक आहे. म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. कारण वेदांत मतात अधिष्ठान चैतन्य एक, बुद्धी दोन, आणि त्या अधिष्ठान चैतन्याचा बुद्धीमध्ये आभास म्हणजे चिदाभास, या तिघाचे नाव जीव असले. आता त्याचा पूर्वपक्ष सुरू झाला बघा. हे जीव, हे अभिपत्य परिहारण बोलून आता जीवाचं लक्षण केलं, सगळं केलं. अरे वाटलं किती दया आहे, दया नाही आहे ना. तो सहज आपला बाबा म्हणत असतात, तो खाटीक असतो ना, तो बोकडाला चांगला चांगला कवळा घास खाऊ घालतो, आणखी गाई घालतो. त्या बोकडाला आनंद वाटतो. त्या बोकडाला पुढे दिसलं पाहिजे आपली कंदुरी आहे आहे ना, भंडारा आहे, आपल्याला आज संपवणार आहे. तसा हा पूर्वपक्ष जरी तितका गोड बोलत असला तरी तो काय करतो, साक्षीच अस्तित्व नाकारतो. कसा बोलतो तो बघा. रामकृष्ण हरी तो साक्षीची कंदुरी करणार आहे असं बाबा म्हणतात. खरं आहे ना, कारण साक्षीच मानत नाही ना तो. पूर्वपक्ष काय करतो, साक्षीच मानत नाही बघा. दृष्टांत सिद्धांतात घटवलं त्यांनी बघा. बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुख दुःखादी क्लेश रहित कसा आहे, सुख दुःखादी क्लेश रहित आणि एक आहे. म्हणजे तुम्ही कसा आहे मी विचारल्यावर तुम्ही एक आहे म्हटले नाही, म्हणजे अजून काही पंक्ती काही नाही बघितल्या नाही, ते बोललं पाहिजे. बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुख दुःखादी क्लेश रहित आणि एक आहे. म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही असं पूर्वपक्ष म्हणतो. तुम्ही कदाचित सिद्धांती लोक असं बोलाल, पण हे तुमचं बोलणं बरोबर संयुक्तिक ठरणार नाही. कारण आता बघा, कारण वेदांत मतात अधिष्ठान बुद्धी चैतन्य एक आणि त्याच्या आश्रय असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास या तिघाचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याची ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आणि प्रतिशरीराच्या ठिकाणी कोणाचा भेद मानला, विद्येचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखी सर्वांना कळावीत किंवा ती भोगायला भेटावी असाही दोष येत नाही. परंतु पण आहे ना, एवढा आता काय त्याला ते काही मान्य करायचं नाही. परंतु हे वेदांताचे म्हणणे बरोबर नाही. आता बरोबर का नाही, कारण मनुष्य मात्रास
म्हणजे प्रत्येकाला कोणी घ्या तुम्ही, मनुष्य मात्र म्हणजे सगळीच त्याच्यात आले, पामर कोटीतला असो, विषय कोटीतला असो, जिज्ञासू कोटीतला असो. आता याच्या दृष्टीने मुक्तवी याला काही भेदच कळत नाही ना, म्हणजे याच्या दृष्टीने आता पूर्व पक्षाचा असल्यामुळे तो म्हणतो मनुष्य मात्र म्हणजे त्यात सगळेच आले. मग कारण मनुष्य मात्र स्वतःच्या जीवाचे फक्त मी कोण आहे, करता अहम करता मी, मग जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्माचा परिहारे भोगता होतो. ना भुंक्तम क्षीयते कर्म कल्प कोटे क्षेत्रेपी जैशी करणी वैशी भरणे, आहे ना. ज्याने केलं त्याला ते भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून मी कोण आहे, करता आहे. कर्म केलं म्हणून मी कोण होईल, भोगता. आणि मग करता भोगता म्हणताना सुख असलं, सुख आलं, सुखाचा भोग आला का हम सुखी, दुःखाचा भोग आला का हम दुःखी. अशा रूपाने करता भोगता या रूपाने अहम सुखी अहम दुखी असे काय आहे, ज्ञान आहे. पण त्याशिवाय साक्षी म्हणून कोणीतरी आपणात आहे. आपणात म्हणजे जीवाच्या लक्षणात साक्षी नाही का, पाहिले ना आपण 3 बोटाला 3 नावं दिलं, मग जीवाच्या लक्षात साक्षी नाही का. पण जीवाला काय नाही, मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं ज्ञान आहे. पण कशाच ज्ञान नाही, साक्षीचं ज्ञान नाही. म्हणून आम्ही साक्षी मानत नाही. कोण बोलतो, पूर्वपक्ष. मग जसं की उदाहरण देतो, तुम्हीच उदाहरण कशाच देता, वंद्यापुत्राचं. वंद्यापुत्र वाणीत आहे का वस्तुस्थितीत आहे, आहे ना. आपण त्याचं वाणीने बोलू शकतो का, दिसू शकतो, पाहू शकतो, बोलू शकतो, पाहू शकत नाही ना. म्हणजे तो वस्तुस्थिती वंद्यापुत्र नाही. आपल्याला फक्त आपण वाणीने बोलू शकतो. मग वंद्यापुत्राला का पाहू शकत नाही, नाहीच आहे. आणि वंद्यापुत्राचं ज्ञान होत नाही म्हणून तो जसा नाही, तसं कोणाचं ज्ञान होत नाही, साक्षीचं ज्ञान होत नाही म्हणून साक्षी नाही. हे साक्षी क्या बाला आहे ना. ईश्वर बीच में चांद भाई मानण्याची आवश्यकता नाही, तसं म्हणणं हा साक्षी काही मानण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही तो मानत नाही. कोण बोलतो, पूर्वपक्ष. कारण मनुष्य मात्र स्वतःच्या जीवाचे फक्त करता भोगता या रूपाने ज्ञान आहे. त्याशिवाय साक्षी म्हणून कोणी आपणात आहे असे कोणाचंही ज्ञान नाही. आता पुढे ते दृष्टांत देऊन ही गोष्ट सिद्ध करतो. वंद्यापुत्राचे कोणाचंही ज्ञान नाही म्हणून तो जसा नाहीच, त्याप्रमाणे ज्या अर्थी साक्षीचे कोणाचंच ज्ञान नाही त्या अर्थी वंद्यापुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानत नाही. मग साक्षीच मानत नाही तर त्याचा ब्रह्मश ऐक्य होईल कसं. वंद्यापुत्रच नाही त्याचा लग्नाचा हिशोब करायचा कसा, आहे ना. नाही म्हटलं कसं करायचं नाही. हनुमंतरायाची कन्या आहे, भीष्माचार्याचा पुत्र नाही, उलट झालं. हनुमंतरायाचा मुलगा आहे, हे वैद्य बाबा सांगायचे. हनुमंतरायाचा मुलगा आहे, भीष्म पितामहाची कन्या आहे. त्या दोघांचं लग्न लागलं. कोणत्या गावात, 2 ओसाड काट्याची आणीवर 3 गाव होते, त्यातले 2 ओसाड होते, एक वसलंच नाही. त्या गावात या दोघांचं लग्न लावलं. आणि सशाची शिंगाचे खांब होते, आकाशाचा मंडप होता, बिना हातपायाची माणसं धावधाव वाढत होती, काशवीच्या तुपात तळलेली पक्वान्न होती, आणि बिना मुंडक्याची माणसं जीवत होती. आणि असा सुंदर तो लग्न सोहळा पार पडला 31 तारखेला. नाही, क्षमा करा, 31 असते, 32 तारखेला, कारण 31 असते ना, 32 तारखेला. आणि वर्षाचे किती महिने असतात, 12, अधिक मास धरला तर 13, हे 15व्या महिन्यात लग्न लागलं, आहे ना. आता हे सगळं बोलणं कसं आहे, वाणीतच आहे, खोटं खोटंच आहे, त्याच्यातलं नाहीच आहे. तसं साक्षी जो मानतच नाही त्या साक्षीचं तुम्ही ब्रह्माशी ऐक्य म्हणता कसे, असं कोण बोलतो, पूर्वपक्ष. बरं, आता पुढे बघा, पुढचं वाक्य किती गोड आहे. क्षणभर वेदांताच्या कल्पनाप्रमाणे मानला तरी कोण, साक्षी. खरं सांगा, साक्षी कल्पना आहे का सगळं जगत कल्पना आहे साक्षीवर, आहे ना. म्हणजे साक्षीवर सगळं जगत कल्पना आहे, त्याला कोण कल्पित वाटतो, साक्षी कल्पना वाटते, बाकी सगळं जगत वास्तव वाटतं. म्हणजे किती कसं म्हटलं पाहिजे, नाही का एखादं चांगलं आहे ना, सगळा समाचार त्याचा घेतला पाहिजे. पण आता त्याचा शब्दानेच तो बोलतो म्हटल्याच्या नंतर शब्दानेच त्याचा समाचार घेतला पाहिजे. तो पुढे आता घेणार आहे सिद्धांते. क्षणभर वेदांताच्या कल्पनाप्रमाणे मानला तरी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. आता घडणार नाही म्हणून चालत नाही. एक तर साक्षी तो मानतच नाही, पण मानला त्याचे ब्रह्माचे ऐक्य होत नाही. का होत नाही, इथे एक वाक्य, फक्त एक सुवर्ण वाक्य ध्यानात घ्यायचं. कारण तो म्हणतो जरी सुखदुःखाच्या भोगाचा संकाराचा दोष टळला, कोणाचं नानात्व मानल्यामुळे, छान, अंतकरणाचं नानात्व मानल्यामुळे, पण तरीही सुखदुःखाच्या ज्ञानाच्या संकाराचा दोष टळतच नाही. सुखदुःखाच्या ज्ञानाच्या संकाराचा दोष टळत नाही. का बरं, कारण वेदांत मतामध्ये सुखदुःख साक्षी भाष्य आहे, असं आता तो पुढे बोलतो. एवढी पंक्ती एकदा पहिले पूर्ण आणि मग पुढचा आशय बोलू आपण. क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला तरी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. कारण प्रति शरीरास ठिकाणी जशी कोण भिन्न मानता तुम्ही, बुद्धी भिन्न मानता, तुम्ही कोण एक मानता,
अहो पण जशी बुद्धी भिन्न मानताना तसा हा सुद्धा भिन्न मानावाच लागेल. कोण? कुटस्थ. म्हणजेच आता त्याला एवढं नाव देऊन टाका आता सध्याला. कोण? साक्षी. ठीक ना? बरोबर आहे. कुटस्थ नाव आपलं पहिलं ठरलेलं आहे, पण आता ती 5 नावं एकच आहेत ना, म्हणून तूर्त त्याला काय नाव द्यायचं आता? साक्षी. जसं कोण नाना मानता तुम्ही? अंतकरण. तिचं नाव द्या आता इथं बुद्धी. जसं बुद्धीचं नानात्व मानता तसं कोणाचं नानात्व मानावंच लागेल. साक्षी. मग साक्षी झाला नाना, ब्रह्म झालं एक, त्याचं ऐक्य होणार नाही. कसं होणार नाही तो आता ते सिद्ध करतो. काय बोलतो बघा, इथून पंक्ती बघा. क्षणभर वेदांताच्या कल्पनाप्रमाणे मानला कोण? साक्षी. हा, मानला, साक्षी मानला तरीही त्याचे म्हणजे त्या साक्षीचे ब्रह्माशी काय घडणार नाही? एकत्व घडणार नाही. कारण सांगतो, प्रति शरीराच्या ठिकाणी जशी कोण भिन्न आहे? बुद्धी भिन्न मानता म्हणजेच अंतकरण म्हणजेच बुद्धी आहे ना, अंतकरण बुद्धी एकच. मग जशी तुम्ही बुद्धी भिन्न मानता तशी साक्षी सुद्धा कसे मानले पाहिजे? भिन्नच मानले पाहिजे. मग भिन्न मानले म्हणजे काय झालं? त्याचं साधलं ना, त्याचा पूर्वपक्ष सिद्ध झाला. मग भिन्न मानले कोण? साक्षी. साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व धर्म आलाच आहे ना. आणि ब्रह्मावर कोणता धर्म आहे? एकत्व. साक्षीवर अनेकत्व. मग धर्म समान का? नाही. मग एकत्व धर्माने युक्त कोण? ब्रह्म. अनेकत्व धर्माने युक्त कोण? साक्षी. मग अनेकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचे एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होईल का? नाही. कारण लक्षण साम्यात आहे, इथं वैषम्य आहे, म्हणून त्यांचं ऐक्य होणार नाही. कशात ऐक्य होणार नाही? वाच्यार्थात तर होणारच नाही, पण आता लक्षार्थातही होणार नाही. ब्रह्म आणि साक्षीचं लक्षार्थात सुद्धा ऐक्य होणार नाही. कारण एक तर साक्षी आम्ही मानतच नाही, आणि मानला तरी साक्षीला काय म्हणता येत नाही? एक म्हणता येत नाही. काय म्हणावं लागतं? नाना म्हणावं लागतं. आणि मग नाना साक्षीचे एका ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. त्याला विचारलं, नाना का मानावं लागतं? तो म्हणतो नाना आहे म्हणून. म्हणजे का नाना आहे? म्हणजे तुम्हीच सांगा. आता पुढचा आशय बोलतो, थोडस लक्षात द्या. तो म्हणतो, तुमच्या मतामध्ये, वेदांत मतामध्ये सुख दुःख हे प्रमातृभाष्य आहे का साक्षी भाष्य आहे ना? आता हे दोन भाष्य घ्यायचे. काय? प्रमातृभाष्य आणि साक्षी भाष्य. आता हे दोन शब्द आपल्याला नवीन आले, पुढे अनेक वेळेला येणार आहे, पण आता आपण त्याचा आशय समजून घेऊ. प्रमातृभाष्य म्हणजे काय आणि साक्षी भाष्य म्हणजे काय? तर तूर्त आपल्याला प्रमातृभाष्य आणि साक्षी भाष्य याच्यातला भेद फार सविस्तरात जाण्यापेक्षा ज्या वेळेला प्रातिभाषिक सध्यातल्या पदार्थाचं प्रकाशन होतं त्यावेळेला त्याला साक्षी भाष्य म्हणतात, आणि व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाचं प्रकाशन होतं त्यावेळेला त्याला प्रमातृभाष्य असं म्हणतात. एवढाच भेद लक्षात घ्या. आणि वेदांत मतामध्ये सुख दुःख काय आहे? साक्षी भाष्य आहे. काय आहे? साक्षी भाष्य आहे. म्हणजे साक्षी सुख दुःखाचं प्रकाशन करतो. साक्षी सुख दुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. भाष्य म्हणजे प्रकाशन करणं, व्यवहार करणं, त्याचं ज्ञान करून देणं. मग वेदांत मतामध्ये सुख दुःख काय आहेत? साक्षी भाष्य आहेत. काय आहेत? साक्षी भाष्य. याचा अर्थ काय झाला? साक्षी त्या सुख दुःखाचं प्रकाशन करतो, आणि हा वेदांताचा अर्थ बरोबर सुद्धा आहे. असा अर्थ तो करतो साक्षी भाष्य पदाचा, आणि वेदांताच्या माती मानतो. इथे बुद्ध्याच्याला विचारल्याच्या नंतर शब्द सांगता आला पाहिजे. साक्षी साक्षात सुख दुःख जाणतो असा अर्थ पूर्वपक्ष करतो. काय? साक्षी साक्षात सुख दुःख जाणतो असा अर्थ कोण करतो? पूर्वपक्ष करतो. आणि माथी कोणाच्या मारतो? वेदांताच्या मारतो. हे कसं झालं? संतांचं प्रमाण घ्यायचं, संताला सांगायचा अर्थ तो नाही सांगायचा, आपल्याला सांगायचा, आणि संतांनी बोललं म्हणायचं. म्हणजे एकाने अर्थ केला. आपले रवी मला चव्हाण पखवाज वाजले होते, मी कीर्तनात टाळ घेऊन गायला उभा होतो. गणेशानंद पुणेकर आपले हे आळंदीतलेच महाराज, त्यांचं गाव होतं, आणि त्या गावामध्ये मी काय दुसऱ्या वर्षाला होतो त्यावेळेस गवई म्हणून गेलो. मग आमचे महाराज वाजवायला होते, कीर्तन चालू झालं, नाभंग होता, त्यातलं चरण होतं. सुरुवात काय सांगता आली ते सांगा. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठाउठी, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. आणि त्याच्यातलं दुसरे चरण झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठाउठी. पहिल्या चरणाचा अर्थ त्यांनी गोड लावला. काय? धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. आजचा दिवस धन्य आहे, संतांचं दर्शन झालं, आजचा दिवस धन्य आहे. धन्य काळ संता भेटी, पाय मिठी पडली तो. आणि मग पहिलं चरण म्हणा. मग आम्ही म्हणलो. मग ते म्हणले दुसरं चरण, दुसऱ्या चरणाचा भाव सांगतो. ते म्हणले माय गेलं पाप गेलं, बाप गेला ताप गेला, लेकराची ताटातूट पण झाली अभंगाच्या द्वितीय चरणात. आता गवय असल्यामुळे म्हणावं लागलं काय? म्हटलंय आम्ही. तर खरं सांगा अर्थ त्याचा तो आहे का? आता विठ्ठल पंत गेले, माय गेला, म्हणजे आई गेली, आपला माय गेलं, काय पाप गेला, बाप गेला, ताप गेला, लेकराची ताटातूट पण झाली. कारण समाधी अगोदर ज्ञानोबा राय, नंतर निवृत्ती राहा दादा, असं झालं ना. किंवा ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना निवृत्ती दादा ते गुफेत निघून गेले, लेकराची ताटातूट पण झाली. पण खरं सांगा त्याचा अर्थ संताला असं सांगायचं का? तर ते कीर्तनकारांनी लावला ना. ते सोडून द्या, आपल्याला इथे पूर्व पक्ष बघायचा आहे. तसं साक्षी भाष्य कोणाचा शब्द आहे?
वेदांताचा आहे. कोणाचा शब्द आहे? वेदांताचा आहे. पण त्याचा साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ साक्षी साक्षात सुख दुःख जाणतो असा कोण करतो? पूर्व पक्ष करतो. माथे कोणाचा मारतो? वेदांताचे मारतो. मग साक्षी भाष्य शब्द आपला आहे. साक्षी सुख दुःख जाणतो असंही मान्य आहे, पण साक्षी साक्षात जाणतो असं मान्य नाही. पण आता तूर्त ते उत्तरही तुम्हाला लक्षात आलं. आता पुढचं थोडंसं बघा. मग साक्षी भाष्य सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य आहे. सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य आहे. बरं, साक्षी भाष्य आहे म्हणजे साक्षी त्याचं प्रकाशन करतो, हेही आपल्याला बरोबर आहे. आणि मग साक्षी त्याचं प्रकाशन करतो म्हटल्याच्या नंतर साक्षी एक का नाना? साक्षी काय एक का नाना? एक आहे. आणि ब्रह्म एक आहे. आणि साक्षीचं ब्रह्माशी ऐकवायला हरकत नाही. कोणत्या अर्थात? लक्षार्थात. असंच तुम्ही बोलता, पण असं तुमचं बोलणं बरोबर नाही. आता सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला भोगायला भेटतात का? कोणही बोलत चालायचं नाही. काय भोगायला भेटत नाही? सगळ्याचं कोण नाना आहे? अंतकरण कंसात बुद्धी. नाना असल्यामुळे सुख दुःख हे धर्म कोणाचे? बुद्धीच्या अंतकरणाचे. त्यामुळे कशाचा भोगाचा संकाराचा दोष टळला. पण आता ज्ञानाच्या संकाराचा दोष येईल ना. सगळ्याचा साक्षी कोण आहे? एक आहे. मग आपल्याला सगळ्याची सुख दुःख सगळ्याला कळायला पाहिजे नाही. सुख दुःखाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी करतो. आणि सगळ्याचा साक्षी एक आहे. मग सगळ्या सुख दुःख सगळ्याला कळायला पाहिजे की नाही. आता तुमचे सुख दुःख मला कळतात का? माझे तुम्हाला कळतात का? आता तुम्ही म्हणलं महाराज तुम्ही लय आनंदित आहे. मी जर म्हटलं माझ्या अंतकरणात काय दुःखाचा डोंबुसळा, तुम्हाला माहितीये का? होतं की नाही असं? म्हणजे आपल्याला आपल्या अंतकरणात ज्याचं त्याचं सुख दुःख ज्याला त्याला कळतं. फार सहवासात आला, त्याने आपल्याला व्यक्त केलं तर ते माणूस जाण्याचे बोले, झाड जाण्याचे फुले, का भोगी जाण्याचे केले पूर्वजन्मेचे, मनुष्याचा चेहरा झाकत नाही. असं आपण हे काही प्रमाणात खरं आहे, पण लगे सिद्धांत म्हणून आपल्याला स्वीकारता येते काही नाही ना. ज्याचं त्याचं सुख दुःख ज्याला त्यालाच कळतं. पण सगळ्याचा साक्षी जर एक आहे आणि सुख दुःख साक्षी भाष्य आहे, तर सगळ्याची सुख दुःख सगळ्याला कळाली पाहिजे. पण कळतात का हो? नाही. म्हणजे याचा अर्थ साक्षी काय झाला? मग भिन्न मानावंच लागेल ना. नाही तर मग सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला कळाले पाहिजे. साक्षी भाष्य जर सुख दुःख आहे तर सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला कळाली पाहिजे. कळत नाही याचा अर्थ साक्षी काय माना? भिन्न माना, नाना माना. मग साक्षी झाला नाना, ब्रह्म झालं एक. होईल का त्यांचं ऐक्य? होणार नाही. बरं, साक्षी भाष्य तुम्हाला ते म्हणावं लागतं, हे बरोबरच आहे. एक तर साक्षी भाष्य सुख दुःख आहे असं तरी म्हणू नका. आणि साक्षी भाष्य सुख दुःख आहे तर मग साक्षीला एक मानू नका. याला म्हणतात उभयता पाशुरज्जू. याला काय म्हणतात? उभयता पाशुरज्जू. इकडे जाऊ तर वीर आणि तिकडे जाऊ तर आड आहे ना. त्याला उभयता पाशुरज्जू असं म्हणतात. कसं बघा ते? रामकृष्ण हरी. उभयता पाशुरज्जू कसा? तर ते आपण मागे एक दिवस बोललो ना, शीत पडलं, संदेह उपासनात आलं, मग ते प्रायश्चित्त घेण्याकरता काशीला निघाले. काशीला एका ब्राह्मणाच्या घरी थांबलेत. सकाळी ती माऊली विचारते, मी सुंत करू का मुंज करू? कोणाची? ते लेकराची. त्यावेळेला तो म्हटलं तुझं जाऊ दे, मी आता जाळून घेऊ का पुरून घेऊ? आहे ना. त्याला म्हणतात उभयता पाश रज्जू. दोन्हीकडनं हाडच आहे ना. मग तसं या ठिकाणी झालं. जर साक्षीला नाना मानला तर ब्रह्माशी ऐक्य होत नाही. आणि साक्षी सुख दुःख, साक्षी भाष्य सुख दुःख नाही म्हणलो तर सुख दुःखाच्या प्रकाशनाची व्यवस्था लागत नाही. कारण सुख दुःखाचं प्रकाशन साक्षीच करतो ना. कारण ज्ञानाची साधना आपल्याकडे कोण कोण आहे? ज्ञानाची साधना आपल्याकडे 3 आहे. किती आहेत? 3 आहेत. या 3 बोटाला आता 3 वेगळी नावं द्या. एक आहे अंतकरण. कारण अंतकरण शब्दाचा अर्थ काय पाहिला आपण आतापर्यंत? बुद्धी पाहिला. पण आणखी याच्या अगोदर अंतकरण शब्दाचा अर्थ काय पाहिला? बरोबर आहे, ज्ञानाचं साधन. अंत म्हणजे आत, करण म्हणजे ज्ञानाचं साधन, असं आपण पाहिलं ना. मग देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्याला म्हणतो अंतकरण. म्हणजे ज्ञानाचं साधन एक आहे आपल्याकडे अंतकरण. 2 आहे अंतकरणाची वृत्ती. अंतकरणाची वृत्ती विषयाकार होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही ना. मग 2 आहे अंतकरणाची वृत्ती. पण ती अंतकरणाची वृत्ती कोणाच्या द्वारा विषयापर्यंत जाते, ज्ञान करून देते? ज्ञानेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, डोळे आहे ना. म्हणजे या सगळ्या इंद्रिय द्वारा, म्हणजे ज्ञानेंद्रिय. म्हणजे जीवाकडे ज्ञानाची साधनं किती झालीत बोला? 3. 1 अंतकरण, 2 वृत्ती, अंतकरण वृत्ती, आणि 3 इंद्रिय. आणि ती कोणती इंद्रिय? ती इंद्रिय आपल्याकडे 10 आहेत. ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रिय आणि क्रियाजनक आणि कर्मेंद्रिय. आणि क्रियेचे साधक आहे ते कर्मेंद्रिय. ज्ञानाचे ज्ञान करून देतात ते ज्ञानेंद्रिय. अशी ज्ञानेंद्रिय, अंतकरण वृत्ती आणि अंतकरण अशी 3 आपल्याकडे ज्ञानाची साधनं आहे. हे 3 आपल्याला ज्ञान करून देतात. पण 3 असमर्थ आहे ज्ञान करून देण्याकरता. कोणाचं? नाही. आता ब्रह्माकडनं का जाऊ? आतल्या कशाचा विचार चालला आहे? नानात्व कोणामुळे मानावं लागतं? एकमेकाचे काय कळत नाही एकमेकाला. मग कोणाचं ज्ञान करून देण्याला असमर्थ आहे? 3 सुख दुःखाचं. कशाचं ज्ञान? कोणाचा ज्ञान करून द्यायला असमर्थ आहे? सुख दुःखाचं. कोण सुख दुःखाचं ज्ञान करून द्यायला असमर्थ आहे? 3. 1 अंतकरण, 2 वृत्ती, 3 3 सुख दुःखाचं ज्ञान करून देत नाही. आणि सुख दुःखाचं ज्ञान होतं की नाही आपल्याला? आपल्याकडे सुख दुःखाच्या ज्ञानात साधनं 3 आहेत आणि 3 ज्ञान करून देत नाही. आणि सुख दुःखाचं ज्ञान तर आपल्याला प्रत्येकाला होतं. अर्थात ते कोणी करून दिलं?
साक्षी नाही, म्हणून सुख दुःख कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत, आहे ना. आणि मग साक्षी एक का नाना तुमच्या मतात तो बोलतो एक आहे, आणि मग साक्षी जर एक आहे सगळ्यांचा, तर सगळ्याचे सुख दुःख सगळ्याला कळायला पाहिजे. कळतात का? कळत नाही, याचा अर्थ साक्षी काय झाला? नाना. आणि मग ब्रह्म एक कसं ऐक्य होईल? असे कोणाचं बोलणं आहे? पूर्व पक्षाचं. तो साक्षी म्हणजे साक्षी सुख दुःखाला ज्ञान करून देत नाही, हे कसं तो सिद्ध करतो? तर पहिलं कोण आपल्याकडे होतं? अंतःकरण आहे ना. तर एखादी सुरी आहे, चाकू आहे ना, ती सुरी प्रत्येक फ्रूट त्याच्या ठेवा आहे ना, ते त्याचं काय करणार? कापणार, त्याला भेद करणार. पण सुरीला कापते का? का बरं? कापणे तिचं स्वरूप आहे. आता आपण आवळा घेतला तुरट लागतो, मीठ घेतलं खारट लागतं, आहे ना. गुलाबजाम घेतला जाम गोड लागतो, म्हणजे ते कोकणातला शब्द आहे. गुलाबजाम जाम गोड झालेत म्हणजे तो गोड लागतो. गुलाबजाम गोड लागतो, चिंच आंबट लागते, पेरू गोड लागतो. असं कडू गोड खारट तुरट तिखट आंबट याचं ज्ञान आपल्याला कोण करून देते? जीभ करून देते, आहे ना. म्हणजे पहिलं कोण म्हणलं? हा, पण ती रसना रसाला चाकते, रसना रसनेला चाकते का? नाही का? चाकणे तिचं स्वरूप आहे. डोळा सगळ्याला पाहतो. मी म्हणतो महाराज तुम्हाला डोळा नाही, ते म्हटले महाराज तुम्ही म्हणा, तुमची बा म्हणा मला डोळा आहे. म्हणजे कशावरून? हे कळण्याकरता बोलतो, आहे का ना? कशावरून? ते म्हटले ज्या अर्थी मी तुम्हाला पाहतो त्या अर्थी माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे. मग डोळ्याहून भिन्न पदार्थाला जाणतो का डोळ्याला पाहतो? आहे की नाही? कारण ते त्याचं स्वरूप आहे, त्याला विषय होत नाही. तसं कोणाचं चाललं आपल्याला सुख दुःखाचं ज्ञान कोणाला होत नाही? पहिलं अंतकरण सुख दुःखाला का जाणत नाही? कारण जाणणं त्याचं स्वरूप आहे. म्हणून अंतकरण भिन्न पदार्थाला जाणतं, कोणाला जाणत नाही? अंतकरण स्वतःला जाणत नाही. मग ते स्वतःला जर जाणत नाही तर स्वतःतल्या आतल्या सुख दुःखाला जाणेल का? नाही. म्हणजे सुख दुःखाचं ज्ञान कोणाला होत नाही? पहिलं अंतकरण होतं. आता राहिलं कोण? वृत्ती. आता वृत्तीलाही सुख दुःखाचं ज्ञान होत नाही. त्याची दोन कारण आहे. पहिलं कारण त्याचं असं आहे की वृत्ती सुख दुःखाला का जाणत नाही? तसंच अग्नीच्या ठिकाणी दाहकता ही वृत्ती आहे. अग्नी काय करतो? जाळतो. दाहकता ही अग्नीची काय वृत्ती आहे. पण अग्नीला जाळतो का अग्नी भिन्न पदार्थाला जाळतो? ऐक ना. कारण दाहकता अग्नीची वृत्ती आहे, ती अग्नीची असणारी जी दाहकता वृत्ती आहे ती अग्नी भिन्न इतर पदार्थाला जाळते, अग्नीला जाळत नाही. तसं अंतकरणाची वृत्ती आहे. ती कोणाला जाळते? जाणते. अंतकरण भिन्न पदार्थाला जाणते, म्हणजे अंतकरण भिन्न पदार्थाला जाणते, अंतकरणाला जाणत नाही. मग अंतकरणाला जाणत नाही म्हटल्याच्या नंतर अंतकरणाच्या ठिकाणच्या सुख दुःखाला ती जाणत नाही. काय वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का? काही मित्रज्ञाने सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे अंतकरण वृत्तीला सुद्धा सुख दुःख कळत नाही. त्याचं आणखी एक कारण आहे, पण ते उद्या पाहू. आणि तिसरं कोण राहिलं? ज्ञानेंद्रियचं सरळ उत्तर आहे परांच खाणे वेतनोत स्वयंभू तस्मान परांग पश्यंती नांतरात्मन. तुम्ही गाडीत बोलत होते. म्हणजे हे सगळे इंद्रियाचे दरवाजे कसे? बहिर्मुख आहे. देवाने प्रत्येक इंद्रियाचा दरवाजा कुठे केला? बाहेर केलाय. डोळा कुठलं रूप पाहतो? बाहेरचं. कान कुठला शब्द ऐकतो? बाहेरचा. वाणी कुठल्याबद्दल रस चाकते? बाहेरचा. घ्राणेंद्रिय कुठले गंध चाकतो? बाहेरचा. आमचे ते जयराम बाबा भोसले म्हणजे काही एखाद्याने तो कधी देवाघरचा पवा आहे ना, ती बासुरी एखाद्याने जर फुंकले तर सगळी पाठात असं करायचे, नाक मुक्तून मोडत. अरे म्हणले काय नाक मोडतो भडव्या, हे त्यांचे शब्द आहेत अशा तसे. कोण? जयराम बाबा. तुझ्या पोटात किती घाण भरली ते बघ ना, असं बाबा म्हणायचे. पण ते घाण इंद्रिय बघू शकत नाही ना, त्याचं मुख कुठे बाहेर आहे, त्यामुळे ते बाहेरचा गंध घेतो, आतला घेऊ शकत नाही. म्हणजे येन किरण प्रकारे पाहिलं तर सगळी इंद्रिय कुठलं जाणतात? बाहेरचं जाणतात. अंतकरण कुठे आहे? आत आहे. आणि आत सुख दुःख कुठे आहे? आत आहे. मग त्याला ज्ञान होईल का? मग ज्ञानाची साधना जीवाकडे किती? 3. 1 अंतकरण, 2 वृत्ती, 3 ज्ञानेंद्रिय. अंतकरण जाणतं का? नाही. का? जे ज्याचं स्वरूप असतं त्याला विषय होत नाही. वृत्ती जाणते का? नाही. कारण अग्नी भिन्न पदार्थाला जाळतो, आहे ना. वृत्ती दाहकता ती इतराला नाही. तसं अंतकरण वृत्ती कोणाला जाणते? अंतकरण भिन्न पदार्थाला जाणते, ती अंतकरणाला जाणत नाही. तर अंतकरण स्थित सुख दुःखाला जाणत नाही. काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि ज्ञानेंद्रिय का जाणत नाही? ज्ञानेंद्रिय सगळी दरवाजे बहिर्मुख आहे. आणि सुख कुठे आहे? आत आहे. आणि सुख मग आता जाणण्यास साधनं 3 आहे आणि ती काही जाणत नाही. मग आपल्याला कोणाचं ज्ञान होऊ नये? याचा अर्थ आपल्याला कोणाचं ज्ञान होऊ नये? सुख दुःखाचं ज्ञानच होऊ नये, आहे की नाही? कोणाचं ज्ञान होऊ नये? सुख दुःख. कारण सुख दुःख बद्दल चालला ना आपला विषय. जाणण्याची साधनं जीवाकडे 3 आहे आणि तिघालाही सुख दुःख कळण्याची व्यवस्था नाही. याचा अर्थ आपल्याला सुख दुःखाचं ज्ञान होऊ नये. आणि होतं तर खरं, याचा अर्थ ते कोणी प्रकाशन केलं? म्हणूनच वेदांत मतामध्ये सुख दुःख कोणते भाष्य आहेत? साक्षी भाष्य आहे. आणि मग सुख दुःख साक्षी भाष्य आहे. तो साक्षी तुम्ही वेदांती काय म्हणता? एक आहे.
आणि मग एक आहे तर सगळ्याची सुख दुःख सगळ्याला कळायला पाहिजे. खरं साक्षी काय आहे? एक आहे. कळतात का? नाही. म्हणजे साक्षी काय झाला मग? आणि मग साक्षीवर आला अनेकत्व, ब्रह्मावर आलं एकत्व. होईल का? लक्षार्थात तरी ऐक्य होईल का? लक्षार्थ ते होणार नाही असा पूर्व पक्ष बोलतो. आता ते काही पंक्ती आपल्या वाचून घेणार राहिले. खरं तर हा पूर्व पक्ष व्हायला पाहिजे होता, पण थोडासा त्या राहिलं तर ते आपण उद्याच्याला वाचून मग उत्तर पक्ष त्याचं काय उत्तर देतात ते आपण उद्याच्याला पाहू. ठीक ना? आज थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव